नमस्कार. चला, आज शेअर बाजाराच्या एका अशा जगात जाऊया जिथे संधीच संधी आहेत आणि त्या फक्त शोधायच्या आहेत. मग करायची सुरुवात? अच्छा, पण एक मिनिट. सुरुवात करण्याआधी एक प्रश्न जो सगळ्यांच्याच डोक्यात येतो, की शेअर बाजार म्हणजे खरंच एक प्रकारचा जुगार आहे का? हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि आज तो आपण दूर करूया. अजिबात नाही. जुगार वगैरे सगळं विसरून जा. शेअर बाजार ही एक खूप मोठी इंडस्ट्री आहे जिथे फक्त पैसे गुंतवले जात नाहीत तर जबरदस्त करिअर सुद्धा घडवलं जातं. अगदी सुरुवातीलाच स्टॉक ब्रोकर म्हणून 30,000पासून पगार सुरू होतो, तर फिनटेक डेव्हलपर म्हणून 60,000पेक्षा जास्त. आणि जे आपलं ज्ञान इतरांना देऊ शकतात ना, त्यांच्या कमाईला तर काही मर्यादाच नाही. ठीक आहे, तर मग या जगात एंट्री करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे गुंतवणूकदार बनण्याचा. म्हणजे काय, तर बाजाराचा वापर करून स्वतःची संपत्ती वाढवण्याचा. आता बघा, गुंतवणुकीचे ना दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे लाँग टर्म इन्व्हेस्टिंग, जिथे चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन वर्षानुवर्ष ठेवायचे आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा घ्यायचा. आणि दुसरा प्रकार आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा, म्हणजे कमी वेळात किमतीत होणाऱ्या बदलांमधून नफा कमवायचा. पण हो, यात धोका खूप जास्त असतो आणि सतत लक्ष ठेवावं लागतं. दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद काय असते ना, ते या अनुभवावरून बरोबर कळेल. विचार करा, बीकॉममध्ये असताना फक्त 1,200 रुपयांना घेतलेले TCSचे शेअर्स आज 4,000 रुपयांच्या वर गेले आहेत. यालाच म्हणतात संयमाचं फळ. अजून एक उदाहरण बघूया का? रिलायन्स, ज्यांनी 2010 मध्ये फक्त 700 रुपये लावले होते ना, आज त्याचे 2800 पेक्षा जास्त झालेत. म्हणजे काय, सरळ सरळ 4 पट रिटर्न्स. ही आहे लाँग टर्म इन्व्हेस्टिंगची ताकद. आणि हो, गुंतवणुकीचा आणखी एक मार्ग आहे, तो म्हणजे IPO. म्हणजे काय, तर जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच बाजारात आपले शेअर्स विकायला आणते, तेव्हा त्याला IPO म्हणतात. यात अनेकदा पहिल्याच दिवशी म्हणजे लिस्टिंगच्या दिवशीच 50 ते 100% नफा मिळण्याची मोठी संधी असते. बरं, हा झाला एक मार्ग. आता दुसऱ्या मार्गाकडे वळूया. म्हणजे इथे फक्त पैसे नाही गुंतवायचे, तर आपलं करिअरच घडवायचं आहे, या इंडस्ट्रीमध्येच काम करायचं आहे. खास करून जे BCom किंवा BCS करत आहेत, त्यांच्यासाठी तर इथे संधींचं भांडार आहे. स्टॉक ब्रोकरपासून ते अल्गो ट्रेडरपर्यंत प्रत्येक भूमिकेसाठी वेगवेगळी स्किल्स लागतात आणि प्रगतीची संधी तर प्रचंड आहे. ही स्लाइड आपल्याला त्यातल्याच काही महत्त्वाच्या भूमिकांची ओळख करून देते. यातलं एक महत्त्वाचं करिअर म्हणजे फायनान्शियल ॲनालिस्ट. यांचं काम काय असतं माहितीये? ते कंपनीची पूर्ण कुंडली तपासतात, म्हणजे बॅलन्स शीट, नफा तोटा, रेशो, सगळं काही. आणि मग गुंतवणूकदारांना सल्ला देतात की नक्की कोणता शेअर खरेदी करावा. आणि टेक सॅव्ही लोकांसाठी, ज्यांना कोडिंग आणि फायनान्स दोन्ही आवडतं, त्यांच्यासाठी तर ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. अल्गो ट्रेडर किंवा फिनटेक डेव्हलपर. पायथॉन प्रोग्रामिंग वापरून ट्रेडिंगचे अल्गोरिदम बनवणं हे सध्या खूपच मागणी असलेलं क्षेत्र आहे. आणि पगार सुरुवातीलाच 60,000पासून ते अगदी 5 लाखांपर्यंत पण जाऊ शकतो. एवढंच नाही, आजच्या डिजिटल जगात तर एक पूर्णपणे नवीन दार उघडलंय. ते म्हणजे क्रिएटर इकॉनॉमीचं. म्हणजे शेअर बाजाराचे ट्रेनर किंवा यूट्यूबर बनून आपलं ज्ञान लोकांपर्यंत पोचवायचं आणि उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करायचे. ठीक आहे, मग या सगळ्यासाठी तयारी काय करायला हवी? कोणती हत्यारं आपल्या भात्यात पाहिजेत? चला बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्टिफिकेशन. NISMच्या बेसिक सर्टिफिकेशननी सुरुवात करता येते. ब्रोकिंगमध्ये करिअर करायचं असेल तर NISM सिरीज 7 आणि ॲनालिसिसमध्ये जायचं असेल तर रिसर्च ॲनालिस्ट सर्टिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि याचा खर्चही अगदी कमी आहे. प्रत्येक परीक्षेला साधारणपणे 1,500 रुपये लागतात. थोडक्यात सांगायचं झालं तर 3 स्किल्स महत्त्वाचे आहेत. टेक भूमिकांसाठी पायथन आणि API सारखी टेक्निकल स्किल्स, ॲनालिस्टसाठी आर्थिक विश्लेषण करण्याची क्षमता आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिकेशन. पण थांबा, 1 मिनिट. या चकाकणाऱ्या दुनियेत एक गडद बाजू पण आहे. जितक्या संधी तितकेच धोके. त्यामुळे पुढे जाण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची सूचना ऐकणं खूप गरजेचं आहे. कधी विचार केलाय की बाजारात नवीन येणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा धोका किंवा सापळा कोणता असतो, याचं उत्तर जाणून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हा एक खरा अनुभव आहे. नीट ऐका. कोणीतरी टीप दिली म्हणून मी अभ्यास न करता शेअर्स घेतले. आणि काय झालं? 40% मोठं नुकसान झालं. ही एक चूक आपल्याला खूप काही शिकवून जाते.
कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आणि ती शिकवणच आपला सुवर्ण नियम आहे. तुमचं स्वतःचा अभ्यास, तुमचं स्वतःचं ज्ञान याच्यापेक्षा मोठी आणि सुरक्षित गुंतवणूक दुसरी कोणतीही नाही. चला तर मग या सगळ्या चर्चेतून यशाचं अंतिम समीकरण काय निघतंय ते पाहूया. हे बघा, आजच्या डिजिटल काळात यशस्वी होण्यासाठी यापेक्षा सोपा आणि पॉवरफुल फॉर्म्युला नाही. फॉर्म्युला एकदम सोपा आहे. ज्ञान प्लस सोशल मीडिया इज इक्वल टू उत्पन्न. याचा अर्थ तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते सोशल मीडिया वापरून लोकांपर्यंत पोहोचवा. बस, उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतात. तर मग शेअर बाजाराचा नकाशा आता आपल्यासमोर आहे. एक मार्ग गुंतवणूकदाराचा, दुसरा व्यावसायिकाचा. आता ठरवायचं आहे की आपण कुठल्या रस्त्याने पहिला प्रवास सुरू करणार. विचार करा